आणि यानंतर पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आत्ताच हाती येते। पुणेकरांना आज उद्या पाण्याची चणचण भासू शकते, कारण जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दणका दिलेला आहे। जलसंपदा विभागाकडून पुणे महापालिकेला केलं जाणारं पाणी पुन्हा एकदा बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज पुणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा झाला असेल तर उद्या पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती मिळतेय। त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटलाय असं म्हणायला हवं। वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, जलसंपदा विभागाने इतकी टोकाची कारवाई का केली आहे? स्वाती, गेले काही दिवस सातत्यानं पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका यांच्यावर पाण्यावरून वादंग सुरू होता। एकीकडे पाऊस कमी झालेला असल्यामुळे भविष्यातल्या पाण्याचं नियोजन हे पुढच्या जुलै महिन्यापर्यंतच करायचं आणि त्याच्यामुळे पाण्याचा वापर जो आहे तो कमी करावा असं पाटबंधारे विभागाचं म्हणणं होतं। तर दुसरीकडे महापालिकेकडून पाटबंधारे विभागाकडून जी गळती होते ती दुरुस्त करून पाणी गळती कमी करण्याबाबत भूमिका घेतली जात होती। गेले 2 महिने हा वाद सातत्यानं सुरू आहे। पाणी कपात जी आहे ती करण्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट आणि पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये सुप्त वाद असल्याची सुद्धा चर्चा होती। मात्र मुख्यमंत्री पुण्यात आल्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये पाणी कपात करावी लागेल भविष्याचा विचार करून असं पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं। मात्र तरी सुद्धा पुणे महापालिकेकडून रोजचं पाणी जे आहे त्याचा वापर कमी केला जात नसल्याचा दावा करत आज पाटबंधारे विभागाने दुपारी निश्चित तेव्हा आता पुणेकरांना पाणी टंचाईचा आज उद्या सामना करावा लागतो। जर पुणे महापालिकेने वेळेत पावलं उचलली नाहीत तर कदाचित ही पाणीबाणी अजून वाढू शकते। वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।